जी के निकम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। जी के निकम या यूट्यूब चॅनलवर आपण भारतीय समाजसुधारक व विचारवंत यांची माहिती घेणार आहोत। आज आपण दादाभाई नौरोजी यांच्या जीवन कार्याविषयी माहिती अभ्यासणार आहोत। बघा, दादाभाई नौरोजी 4 सप्टेंबर 1825 ते 30 जून 1917 हा त्यांचा कालखंड आहे। दादाभाई नौरोजी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचे व्यक्ती होते। बघा, दादाभाई नौरोजी यांचे संपूर्ण नाव दादाभाई पालनजी नौरोजी। त्यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 रोजी मुंबईतील फारसी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला। त्यांचे वडील पालनजी दोर्दी नौरोजी हे होते। दादाभाई अवघ्या 4 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांची आई माणिकबाई यांनीच त्यांचा सांभाळ केला। पुढे त्यांचा विवाह गुलाबीबाईसोबत झाला। दादाभाई नौरोजी यांचे शिक्षण, त्यांचे प्राथमिक शिक्षण नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये झाले। बघा, त्याच्यापुढे त्यांचं शिक्षण त्यांनी इसवी सन 1885 मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली। दादाभाई नौरोजी यांचे कार्य बघा, दादाभाई नौरोजींनी ज्या महाविद्यालयात पदवी संपादन केली त्याच महाविद्यालयात 1850 मध्ये म्हणजेच एल्फिन्स्टन महाविद्यालयात दादाभाईंचे गणित आणि तत्त्वज्ञान या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक केली गेली आणि या महाविद्यालयात प्राध्यापक पदावर नेमलेले दादाभाई हे पहिले भारतीय होते। बघा, इसवी सन 1851 मध्ये रास्त गोपतार म्हणजे खरी बातमी हे गुजराती साप्ताहिक त्यांनी सुरू केले। त्याचबरोबर इसवी सन 1852 मध्ये दादाभाई नौरोजी व नाना शंकरशेठ या दोघांनी मुंबई येथे बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली। बघा, 1855-56च्या सुमारास खरशेटजी कामा यांच्या लंडनमधील व्यवसायातील एक भागीदार म्हणून लंडनला गेले। तेथे त्यांनी मँचेस्टर कॉटन सप्लाय असोसिएशन, काउन्सिल ऑफ लिव्हरपूल, अथेनियम, नॅशनल इंडियन असोसिएशन इत्यादी संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध आला। बघा, 1867 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची त्यांनी स्थापना केली। शिक्षण, सामाजिक सुधारणा तसेच राजकीय चळवळीमध्ये सक्रिय भूमिका त्यांनी बजावली। बघा, इसवी सन 1885 मध्ये मुंबईत राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला। बघा, त्यांनी दादाभाई नौरोजी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सहसंस्थापक होते आणि त्यांनी 3 वेळा काँग्रेसचे अध्यक्षपद त्या ठिकाणी भूषवलेलं आहे। बघा, इसवी सन 1886 मध्ये कलकत्ता अधिवेशन, 1893 मध्ये लाहोर अधिवेशन, 1906 मध्ये कलकत्ता अधिवेशन या 3ही अधिवेशनामध्ये त्यांनी अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे। बघा, त्याचबरोबर मुंबई प्रांतिक कायदेमंडळाचे ते सदस्यसुद्धा झालेले होते। 1892 ते 1895 मध्ये ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात म्हणजेच हाऊस ऑफ कॉमन्स या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे। ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून गेले ते पहिले भारतीय खासदार झालेले होते। बघा, आणि त्यांनी भारताची बाजू इंग्लंडमध्ये मोठ्या ठामपणे मांडलेली आपल्याला दिसते। दादाभाई नौरोजी यांचे मुख्य पुस्तके व अन्य लेखन साहित्य बघा, दादाभाई नौरोजी यांचं पहिलं आणि महत्त्वाचं पुस्तक होतं ते म्हणजे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया। 1901 मध्ये हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं। हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ असून यात भारतातील ब्रिटिश राजवटीमुळे होणाऱ्या आर्थिक शोषणाचा तपशीलवार अभ्यास त्यांनी केलेला आहे। बघा, त्यांनी भारतातील संपत्ती ब्रिटनकडे कशी वाहत असल्याचे आणि भारतातील दारिद्र्य व गरिबी यांचे कारण त्यांनी विशद केलेलं आहे। बघा, या ग्रंथामध्ये या ग्रंथात त्यांनी ड्रेन थिअरी सादर केलेली आहे, ज्यात भारतातील संपत्ती ब्रिटनकडे कशी वाहत गेलेली आहे हे त्या ड्रेन थिअरीमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। बघा,
दादाभाई नौरोजी यांचं इतर लेखन आणि भाषणे बघा. दादाभाई नौरोजी यांनी बऱ्याच लेखांचा भाषणाचा आणि अहवालाचा संग्रह तयार केला आहे, जो 1880 ते 1910 या कालखंडात प्रसिद्ध झालेला आहे. यात त्यांनी भारतीय समाज, शिक्षण, स्वराज्य, आर्थिक धोरणे यासंबंधीचे लेख आणि भाषणे यांचा समावेश त्यांनी केलेला आहे. दादाबाईंच्या साहित्याचा केंद्रबिंदू हा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याशी संबंधित होता, ज्यामुळे त्यांनी भारतीय स्वतंत्र चळवळीवर खोलवर असा त्या ठिकाणी प्रभाव टाकलेला आपल्याला दिसतो बघा. दादाभाई नौरोजी यांची विशेषता. दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हटले जाते. त्याचबरोबर त्यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक किंवा आर्थिक राष्ट्रवादाचे जनक असं त्यांना म्हटलं जातं. त्याचबरोबर ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य म्हणून त्यांना मान दिलेला आहे. त्याचबरोबर रॉयल कमिशनचे ते पहिले भारतीय सभासद झालेले होते बघा. 30 जून 1917 रोजी मुंबईत दादाभाई नौरोजी यांचं निधन झालं आणि त्यांच्या या कार्यामुळे ते आजही भारतीय इतिहासात एक आदरणीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून समजले जाते बघा. त्यांच्या विचार व नेतृत्वामुळे पुढील स्वातंत्र्य चळवळीला बौद्धिक आणि नैतिक अशी प्रेरणा मिळालेली आहे ते आपल्याला दिसतं बघा.